हे वैष्णवी माताचं मंदिर आहे आणि छान इथे सगळे लोक दर्शनाला येतात, माता मंदिरात दर्शन घेतात आणि खूप सुंदर मंदिर आहे हे बघा. एवढं सुंदर मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. इथे सगळे दर्शनाला येतात. सर्वजण दर्शन घेतात. खूप सुंदर मंदिर आहे. शिवशंकराच्या मंदिराच्या बाजूलाच हे वैष्णवी मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे आणि आम्ही इथे पूजा करायला जातात. हे वैष्णवी माताचं मंदिर आहे, खूप छान आहे. इथे खूप लोक येतात दर्शनाला आणि इथेच बाजूला शिवशंकराचं मंदिर पण आहे. ते कोणी पशुपतीचं नाथांचं व्रत वगैरे करतात. खूप छान आहे गाईस. माझं यूट्यूब चॅनल तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. छान आहे ना. या काकू आता यांचा फोटो काढत आहे, मंदिरात दर्शनाला आला यांचा पण फोटो काढत आहे मी. मातेला काय म्हणते नैवेद्यसुद्धा केलं आहे गाईज. बघा काकूनी नैवेद्य केला आहे आणि या काकू इथे छान दररोज पूजा करतात. दर सोमवारी पण करता आणि वैष्णवी मातेची सोमवारीच करता. हो का. हां सगळी तुमच्याकडे पूजा असते. हां हो का. चांगलं आहे ना. पहा बरं छान सेवा करतात. तुम्हाला पुण्य लाभो काकू. हो ना, नाही तर का. माझं यूट्यूब चॅनल आवडलास या काकूंना सुद्धा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. छान वाटते, मस्त, खूप सुंदर वाटते. हो खूप छान वाटते ना. एवढं छान वाटते ना हे असं. आपल्या वैष्णवी मातेची पूजा करत आहे आता आणि खूप सुंदर आहे गाईस मंदिर आणि साक्षात आहे वैष्णवी माताचं मंदिर. साक्षात आहे. तुम्ही पण या इथे पूजा करायला. लोक पाहतात, खूप लोक पाहतात आणि एवढं छान वाटते ना हे असं. घरी गेल्यावर नाही का अजून पाणी भरायचं आहे. पाणी भरलं स्वयंपाक खेती वगैरे सगळेच करून घेतला. लवकर लवकर यायचं. हे हनुमानजीचं मंदिर आहे. हनुमानजीचं मंदिर आहे. काकूने पण हनुमानजीची पूजा केली आहे. काकू पण आता पूजा करून चाललेलं आहे. चांगलं आहे ना काकू मंदिर. एकदम सुंदर आहे. सुंदर आहे ना. खूपच असं मंदिर ते आणि ती वैष्णवी माता. हो का. वैष्णवी माता पण सत्य आहे ना. आणि हे किती दिवसापासून इथे झालं आहे मंदिर हे शंकर? याला 15-16 वर्ष झाली. हो का. आणि हे हिलाही बी मायला बसवायला 15-16 वर्ष झाली. बापरे. हो का. माझी लेकरं लहान लहानच होती. हां हां. पहा बरं लहान लहानच होती. छोटे छोटेच होते ना. हो या ना गं एखाद्या 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली. छान वाटते, मस्त, खूप सुंदर वाटते. हो खूप छान वाटते ना. काकू आता पूजा करून निघाल्या आहे बाहेर वैष्णवी माताच्या मंदिरमधून आणि आता घरी चाललेले आहे ते. हा साईडनी खूप मोठे मोठे घरं वगैरे आहे. छान गार्डन आहे. बघा किती सुंदर आहे. वाव किती सुंदर आहे. बघा खूप जण दर्शनाला येतात. त्या काकू वगैरे सगळेजण दर्शनाला आले आणि खूप सुंदर व्ह्यू आहे इथे. असं वाटते की खूपच छान आहे. इथे खूप मोठं वडाचं झाड आहे गाईज. बघा किती मोठं वडाचं झाड आहे इथे आणि छान केळीचे पण झाड आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे. बघा किती सुंदर आहे. हॅलो गाईस. वैशाली झुले कसे वाटले? छान वाटले ना. मस्त. आणि आता बघा गाईस किती छान छान झाडं आहे, खेळणी आहे इथे. खूप सुंदर मंदिर आहे. बाजूनी खूप छान घरं आहे. सर्व आहे. हॅलो गाईस. तुम्हाला बघा बरं छान छान वाटलं की नाही. मग बघा सगळे मंदिरात पूजा करायला येतात. खूप छान खेळणी आहे, खूप सर्व काही आहे. हॅलो गाईस.
हॅलो गाईज, हे शिवशंकराचं मंदिर आहे. इथे सर्वांची आता पूजा करतात. सगळी लोक इथे मंदिरात पूजा करायला येतात. सगळे इथे मंदिरात पूजा करायला येतात. आणि आता छान इथे गार्डन पण सुद्धा आहे. हॅलो गाईज, इथे सगळ्या वेळा पशुपतीनाथाचं व्रत करायला येतात. पशुपतीनाथाचं व्रत करतात. आणि इथे छान मुलांना खेळण्यासाठी जागा पण आहे. आणि ते सगळं, आणि इतके सुंदर सुंदर झाडं आहेत बघा. झाडं आहे सुंदर सुंदर. तुम्हाला माझं चॅनल यूट्यूब चॅनल आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कसा वाटला हा परिसर? छान वाटला की नाही मंदिराचा? हां मंडळी.